नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस फक्त एक उत्सव नाही. आजचा दिवस आहे स्वाभिमानाचा, धैर्याचा आणि स्वराज्याच्या स्वप्नांचा. आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. जेव्हा देशावर अत्याचार होत होते, जेव्हा जनतेच्या मनात भीती होती, तेव्हा एका आईने आपल्या मुलाला शिकवलं, अन्याय सहन करायचा नाही, त्याविरुद्ध लढायचं. ती आई होती राजमाता जिजाऊ आणि तो मुलगा होता आपला शिवबा, आपला शिवराय. लहानपणापासूनच शिवरायांनी एक स्वप्न पाहिलं, हिंदवी स्वराज्याचं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. अफजलखानाचा सामना असो, शाहिस्तेखानावरचा हल्ला असो किंवा आग्र्याहून केलेली सुटका, प्रत्येक वेळी शिवरायांनी दाखवून दिलं धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वाभिमान म्हणजे काय असतं. पण शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, ते होते महिलांचा सन्मान करणारे राजा, सर्व धर्मांचा आदर करणारे नेता, जनतेला आपल्या कुटुंबासारखं मानणारे छत्रपती. म्हणूनच ते फक्त इतिहासात नाहीत, ते आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहेत. आज शिवजयंतीच्या दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण शिवरायांचा अभिमान बाळगतो, पण त्यांच्या विचारांवर चालतो का? स्वाभिमानाने जगतो का? अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का? आपल्या मातृभूमीवर आपण खरंच प्रेम करतो का? जर हो, तरच खरी शिवजयंती. चला, आज एक संकल्प करूया. शिवरायांचे विचार आपल्या जीवनात उतरूया. जय भवानी, जय शिवाजी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पल्लवीधारा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे मिळतात विचार, प्रेरणा आणि आपल्या संस्कृतीची ओळख. धन्यवाद.